नमस्कार मंडळी, राम राम. कसे आहेत तुम्ही सर्व? स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं फोर्ड डायमेन्शनल ऑटोमेटच्या आजच्या आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, ही आहे तुमची ग्रँड विटारा, जी की तुमची एसयूव्ही सेगमेंटची कार आहे मित्रांनो. आणि त्याच्यात ग्रँड विटारामध्ये तुम्हाला खूप सारे व्हेरियंट्स भेटतात आणि त्याच्यातही खूप सारे तुम्हाला इंजिन स्पेसिफिकेशन सुद्धा भेटतात. त्याच्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला ही एक ग्रँड विटारामध्ये ई-सीव्हीटी म्हणजे तुमची इंटेलिजंट स्मार्ट हायब्रिड टेक्नॉलॉजी वाली एक गाडी भेटते मित्रांनो. जिचा तुमचा ऍव्हरेज क्लेम जातो 27 kmpl चा, कंपनी क्लेम आपण ज्याला म्हणतो. आज तिच्याच बद्दल आपण तुम्हाला डिटेल माहिती देणार आहे मित्रांनो. तुम्हाला काय काय स्पेसिफिकेशन भेटणार आहे, तुम्हाला काय काय किलोमीटर रेंज आहे, तुमची टोटल एक रेंज मध्ये तुमची किती किलोमीटर गाडी रन होणार आहे मित्रांनो, इलेक्ट्रिक टू पेट्रोल किंवा फ्युएल मध्ये शिफ्ट कसं होणार, या सगळ्या गोष्टींबद्दल आम्ही तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन देऊ शकतात. त्याच्या अगोदर मित्रांनो, जर आपण चॅनल नसेल तर जाऊन चॅनल सबस्क्राईब करून द्या, बेल नोटिफिकेशन प्रेस करून द्या आणि व्हिडिओ पूर्ण पहा. मित्रांनो, स्पेसिफिकेशनच्या अगोदर जर बोलण्यात आलं तुमचं जे लुक आहे गाडीचा, तर फ्रंट प्रोफाईल मध्ये तुम्हाला प्रॉपर मस्क्युलर एक लुक भेटतो, ज्याच्यात तुम्ही बघू शकता. तुम्हाला जे डीआरएल मित्रांनो, तुम्हाला एक फ्लोटिंग डीआरएल भेटतात विथ 3 डायगोनल शेप आपण याला म्हणू शकतो. त्यासोबतच इथं तुम्हाला क्रोम फिनिशिंग भेटते, सुझुकीचा लोगो, इकडे तुम्हाला 360 डिग्री कॅमेरा ऑप्शन. ही जी ग्रिल आहे ती तुम्हाला एक प्रॉपर ब्लॅक ग्लॉसी ग्रिल तुम्हाला इथे भेटते मित्रांनो, क्रोम फिनिशिंग. त्यानंतर जे तुमची हेडलाइट चेंबर आहे इथे तुम्हाला ब्लॅक ग्लॉसी फिनिश आणि विथ दी एलईडी हेडलॅम्प याच्यात तुम्हाला भेटतोय. आणि खालच्या साईडला तुम्हाला इकडे तुम्हाला मित्रांनो एक सिल्वर ऍसेंट मध्ये, जे की तुमचं प्रॉपर ग्लॉसी सिल्वर ऍसेंट मध्ये तुम्हाला ही सिल्वर चिन गार्ड सुद्धा भेटणार आहे मित्रांनो. प्रॉपर फ्रंट लुक मध्ये एसयूव्ही सेगमेंटची कार आहे, त्यामुळे तुम्हाला खूप अट्रॅक्टिव्ह लुक भेटतो. रोड प्रेझेन्स मध्ये जी तुमची ग्रँड विटारा आहे ती तुम्हाला खरंच खूप चांगली भेटते. त्यासोबत जर बोलण्यात आला आपल्या साईड प्रोफाईल बद्दल, तर साईड प्रोफाईल मध्ये प्रॉपर एक एसयूव्ही सेगमेंटची लिंक तुम्हाला भेटते मित्रांनो गाडीची. खूप चांगलं रोड प्रेझेन्स म्हणू शकतो आपण याला. लेंथ खूप भारी भेटते मित्रांनो तुम्हाला साईड प्रेझेन्स मध्ये. साईड लुकला सगळ्यात पहिले जर बोलला तर तुमचे टायर्स तर तुम्हाला 70 इंचचे टायर भेटतात मित्रांनो. 215/60 चे तुम्हाला टायर सेक्शन भेटतं आणि डायमंड कट अलॉय व्हील्स तुम्हाला इथे भेटून जातात. जर तुम्ही बघितलं जो की टायर आहे 70 इंचचा टायर असल्यामुळे तुम्हाला खूप अपीलिंग रोड प्रेझेन्स वाटतो मित्रांनो. थोडं जास्त बल्की लुक वाटतो, खूप भारी वाटतो तो लुक. त्यासोबतच जी तुमची साईड क्लाइडिंग आहे, बाकी गाड्यांमध्ये तुम्हाला जो साईड क्लाइडिंग भेटते मित्रांनो तुम्हाला नॉर्मल ब्लॅक टेपिंग मध्ये भेटते, बट त्याच्यात तुम्हाला ग्रँड विटारा मध्ये हा पण तुम्हाला ग्लॉसी ब्लॅक फिनिश मध्ये येणार आहे. म्हणजे जो तुमचा बॉडी कलर आणि खाली तुम्हाला ग्लॉसी ब्लॅक फिनिश, ज्याच्यामुळे जो तुमचा लुक आहे तो नक्कीच खूप भारी वाटतो तुमचा ग्रँड विटाराचा. ओव्हरव्ह्यू तुम्हाला बॉडी कलर भेटतात मित्रांनो. ब्लिंकिंग इंडिकेटर्स तुम्हाला इथे भेटून जातात. 360 डिग्री कॅमेरा ऑप्शन असल्यामुळे इथे तुम्हाला कॅमेरा भेटून जातो. रुफरेल्स वरती सिल्वर कलरचे रुफरेल्स तुम्हाला इथे भेटतात मित्रांनो. आणि त्यानंतर जे डोर हँडल्स आहे ते तुम्हाला बॉडी कलर भेटतात. तुम्हाला क्रोम फिनिशिंग ए पिलर पासून तुम्हाला सी पिलर पर्यंत क्रोम फिनिशिंग भेटून जाते आणि मध्ये तुम्हाला ब्लॅक टेपिंग भेटते. जे की तुमचा क्वार्टर ग्लास आहे तर तुम्हाला ग्लॉसी ब्लॅक फिनिश मध्ये थोडीशी तुम्हाला क्रोम इन्सर्टेड भेटतो मित्रांनो. जो की लुक आहे तो ऑलरेडी म्हणजे आता 1 वर्ष होऊन गेला तुमच्या ग्रँड विटाराला येऊन. लुक आधीपासून भारी होता आणि जेव्हा चेंजेस म्हणजे जे छोटे छोटे चेंजेस होतात, जसं आता वेलोसिटी ऍडिशन आलंय तुमचं फ्रॉन्क्स मध्ये, त्यांच्यातही जी नेक्साकडनं याच्यात प्रॉपर तुम्हाला चेंजेस भेटतात मित्रांनो. जे की तुमचा रिअर प्रोफाईल आहे ग्रँड विटाराचा, एसयूव्ही सेगमेंटची कार असल्यामुळे तुम्हाला एक प्रॉपर बल्क आणि चांगला तुम्हाला रिअर लुक भेटतो मित्रांनो. सगळ्यात पहिले सुरुवात करण्यात आपल्या टॉप पासून, तर तुम्हाला शार्क अँटेना भेटतो. हे तुमचं इंटिग्रेटेड स्पॉइलर तुम्हाला भेटतं विथ ब्लॅक टेपिंग. हे तुम्हाला रिअर हाय माउंट स्टॉप लॅम्प, टॉप वेरियंट असल्यामुळे तुम्हाला वायपर वॉशर डिफॉगर तिघे अवेलेबल होऊन जातात. खाली मित्रांनो तुम्हाला एक कनेक्टेड स्ट्रीप भेटून जाते, एलईडी स्ट्रीप. पूर्ण तुम्हाला एक कनेक्टेड स्ट्रीप आहे. मध्ये तुम्हाला सुझुकीचा लोगो भेटून जातो. जेवढेही तुमचे ब्लॅक इन्सर्ट्स आहे ते सगळे तुम्हाला ग्लॉस ब्लॅक फिनिश मध्ये, त्याच्यामुळे जो की लुक आहे तो जास्त इम्प्रूव्ह वाटतो मित्रांनो. ग्रँड विटाराची बॅजिंग, तिकडे हायब्रिडची बॅजिंग आणि खाली तुम्हाला इकडं टेल लॅम्प वगैरे भेटून जातात एलईडी याच्यात. आणि खाली तुम्हाला सिल्वर ऍसेंट मध्ये, ग्लॉसी सिल्वर ऍसेंट मध्ये तुम्हाला जी की तुमची चिनगाड आहे रिअर साईडची ती तुम्हाला भेटते मित्रांनो. जो की लुक आहे फ्रंट साईड आणि तुमचा रिअर प्रोफाईलला प्रॉपर तुम्हाला एसयूव्हीचा लुक भेटतो मित्रांनो. आणि जी की इंजिन स्पेसिफिकेशन आहे त्याच्यामुळे नक्कीच तुमची जी ग्रँड विटारा आहे ती तुम्हाला एक इम्प्रेसिव्ह आणि खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला अवेलेबल करून देते या प्राइस ब्रॅकेटमध्ये. मित्रांनो, जर बोललो आपण ग्रँड विटाराच्या तुमच्या इंटेरियर बद्दल, तर नक्कीच जे की तुमचं इंटेरियर आहे मित्रांनो ते तुम्हाला खूप स्पेशियस आणि त्याच्यानंतर खूप प्रीमियम याच्यात भेटणार आहे. जर आपण सगळ्यात पहिले बोललो तुमची डोर ट्रिम बद्दल, तर डोर ट्रिम मध्ये तुम्ही बघू शकता तुम्हाला एक फेंड ब्लॅक कलर आणि तुमचं ब्लॅक कलरिंग मध्ये तुम्हाला कॉम्बिनेशन भेटतं. इथं तुम्हाला काही ठिकाणी गोल्डन ऍसेंट्स भेटतात, त्याला आपण म्हणू शकतो रोज गोल्ड ऍसेंट्स. नंतर तुम्हाला इथं ऑल 4 पॉवर विंडोचे ऑप्शन्स, लॉक अनलॉकचे बटन
बटन जे की रेग्युलर जे की तुमचे सगळे राहतात त्या गोष्टी तुम्हाला इथं भेटतात मित्रांनो. 1 लिटर बॉटल होल्डर वगैरे. इथून जर तुम्ही बघितलं इथून तुम्हाला पॉवरचं बटन भेटून जातं. इथून हेड अप डिस्प्लेचं बटन, 360 डिग्री कॅमेराचा व्ह्यू साठी, त्याच्यानंतर हेडलाइट लेवलर, त्याच्यानंतर हे तुमचं क्रूज कंट्रोल्सचे म्हणजे इन्स्ट्रुमेंटल क्लस्टर युज करण्यासाठीचे बटन्स आहे मित्रांनो. जे की स्टेअरिंग आहे, स्टेअरिंग तुम्हाला फुल स्टेअरिंग भेटतं विथ दी लेदर रॅप विथ दी गुड क्वालिटी. इथं तुम्हाला क्रूज कंट्रोल्सचे बटन भेटून जातात. इकडे तुम्हाला मल्टीमीडियाचे बटन्स आणि इकडे कॉल रिसिव्ह वगैरे करण्यासाठीचे बटन्स तुम्हाला इथं भेटतात. जे की तुमचं इन्स्ट्रुमेंटल क्लस्टर आहे मित्रांनो, तर इन्स्ट्रुमेंटल क्लस्टर मध्ये तुम्हाला फुल्ली डिजिटल इन्स्ट्रुमेंटल क्लस्टर भेटतं, ज्याच्यात तुम्हाला ह्या साईडला मित्रांनो डिटेल इन्फॉर्मेशन भेटते तुमच्या कार बद्दल. त्याच्यात तुमची इकोवर तुमचं किती काय मित्रांनो, पॉवरवर किती, चार्जिंग किती पर्सेंटेज आहे, ईव्ही रेडी गाडी, त्याच्यानंतर तुमची इन्फॉर्मेशन की फ्युएल किती आहे, तुमचं इंजिनचं टेम्परेचर किती आहे, ह्या सगळ्या गोष्टींची इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे भेटणार आहे मित्रांनो. आणि जर तुम्ही बघितलं, आम्ही फक्त इन्स्ट्रुमेंटल क्लस्टर ऑन केलं होतं, ब्रेकवर पाय होता ना ऑटोमॅटिक तुमची गाडी स्टार्ट झाली. म्हणजे होतं काय, सुरुवात होते तेव्हा तुमची गाडी ईव्ही मोड मध्ये ऑन होते मित्रांनो, ऑटोमॅटिक ईव्ही मध्ये ते चालू होते. आणि जेव्हा थोडा रन झाल्यानंतर मग ती स्विच होते इंजिन मध्ये म्हणजे फ्युएल याच्यात. तर त्याच्यामुळे जो की तुमचा स्टार्ट येतो तुम्हाला बिलकुल जाणवत नाही, खूप सायलेंट गाडी स्टार्ट होते मित्रांनो, खूप भारी वाटतो तो फील. म्हणजे तुम्ही जी की ईव्ही गाड्यांना राहतो तसा तुम्हाला फील भेटतो. आणि त्याच्यानंतर एक थोडंसं पर्टिक्युलर एक टाइमानंतर जे तुमची शिफ्ट होते इंजिनवर. तर ह्या गोष्टींमुळे नक्कीच तुमची जी इंटेलिजंट स्मार्ट हायब्रिड आहे त्याच्यात नक्की या गोष्टीचा फायदा होतो मित्रांनो. त्याच्यानंतर जे की तुमची सेंट्रल कन्सोलची स्क्रीन आहे ती तुम्हाला भेटते मित्रांनो, प्रॉपर तुम्हाला 10 इंचची स्क्रीन भेटून जाते, ज्याच्यात तुम्हाला सगळ्या गोष्टी भेटणार आहे. सेम स्क्रीन तुम्हाला भेटते फ्रॉन्क्स मध्ये किंवा तुम्हाला भेटते टोयोटा हाय रायडर मध्ये. सेम स्क्रीन तुम्हाला भेटते FM वगैरे, क्लॉक वगैरे, फ्युएल इफिशियन्सी, मायलेज क्लेम, रेंज किलोमीटर, सेटिंग्स मध्ये तुम्हाला डिस्प्ले, टाइम, लँग्वेज सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं भेटणार आहे मित्रांनो. अँड्रॉइड ऑटो, ऍपल कारप्ले या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे भेटूनच जातात. त्यासोबतच जे की म्हणू शकतो आपण अलेक्सा वगैरे त्या सुद्धा तुम्हाला गोष्टी याच्यात भेटतात मित्रांनो. त्याच्या खाली दोन तुम्हाला एसी वेंट्स भेटतात, हजार्ड लॅम्पचं बटन तुम्हाला इथे भेटून जातं, ऑटोमॅटिक तुम्हाला एसी कंट्रोलचं बटन भेटून जातं, पॅनलिंग भेटून जाते, ट्रॅक्शन कंट्रोलचं बटन. त्याच्यानंतर इथं 12 व्होल्टचं तुम्हाला चार्जिंग सॉकेट भेटतं मित्रांनो, एक नॉर्मल चार्जिंग सॉकेट आणि खाली तुम्हाला वायरलेस चार्जिंग सॉकेट सुद्धा भेटणार आहे. जे की तुमचं गिअर नॉब आहे मित्रांनो, हे तुमचं टॉप व्हेरियंट असल्यामुळे अल्फा 80 असल्यामुळे तुम्हाला इथे जे गिअर नॉब आहे तुम्हाला ऑटोमॅटिक आणि मॅन्युअल दोघं याच्यात अवेलेबल राहतं, ज्याच्यात तुम्हाला 5 स्पीड आणि 6 स्पीडचं ऑटोमॅटिक आणि मॅन्युअल हे दोघं ट्रान्समिशन अवेलेबल आहेत. त्याच्यानंतर इथे जे बटन्स मित्रांनो ते म्हणजे तुमचे मोड शिफ्टिंगचे बटन्स, म्हणजे ईव्ही मोड आणि ड्राईव्ह मोड असे दोन मोड तुम्हाला भेटतात. ईव्ही मोड मध्ये ऍक्च्युअली तुमची गाडी प्रॉपर तुम्हाला पूर्ण ईव्ही मध्ये रन होणार आहे आणि ड्राईव्ह मोड मध्ये गेल्यावर तुमचं फ्युएल वरती शिफ्ट होऊन जाईल मित्रांनो. तुम्हाला व्हेंटिलेटेड सीट्स तुम्हाला याच्यात भेटतात, ड्रायव्हर को ड्रायव्हर तुम्हाला व्हेंटिलेटेड सीट्स भेटतात. इथं तुम्हाला ऑटो डिमिंग IR/VM भेटून जातो मित्रांनो, दोन तुमचे नॉर्मल लाईट्स, तुम्हाला प्रॉपर इथं सगळ्या गोष्टी भेटून जातात जे की अम्युनिटीज आहेत त्या. आणि जर सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे बोलण्यात आली मित्रांनो ती म्हणजे तुमचं सनरूफ. या सेगमेंट मधला सगळ्यात मोठा सनरूफ तुम्हाला भेटतो ग्रँड विटारामध्ये. तुम्ही बघू शकता केवढा मोठा पॅनोरॉमिक सनरूफ तुम्हाला भेटतोय मित्रांनो. जर तुम्ही सनरूफची साईज बघितली खूप ह्यूज साईज आहे मित्रांनो आणि दिसताना खूप भारी भेटतो. जी की रिअर साईडला जे की लोक बसतात त्यांनाही तो फील येतो सनरूफचा आणि प्रॉपर खूप मोठ्या साईजचा सनरूफ तुम्हाला याच्यात भेटणार आहे मित्रांनो. त्यासोबतच जर ते तुमचं ग्लोब बॉक्स आहे तुम्हाला एक चांगल्या शेपचं ग्लोब बॉक्स इथे भेटून जातं. बाकीच्या गोष्टी तुमचे लेदर रॅप गोष्टी इथं लेदर मध्ये तुम्हाला काही गोष्टी भेटून जातात टॉप व्हेरियंट असल्यामुळे. आणि जे की एसी वेंटचा शेप आहे, त्याच्यानंतर जे की तुमचे इन्सर्ट्स आहे, गोल्डन इन्सर्ट्स तुम्हाला रोज गोल्ड याच्यात गोल्डन इन्सर्ट्स भेटतात, त्याच्यामुळे इंटेरियर लुक नक्कीच खूप इम्प्रेसिव्ह वाटतो. त्यासोबतच मित्रांनो जी की तुमचे सीट्स आहे ड्रायव्हर को ड्रायव्हर साठी व्हेंटिलेटेड सीट्स आणि जी कुशनिंग आहे ती खूप भारी कुशनिंग तुम्हाला भेटते मित्रांनो. तुम्ही बघू शकता जो की तुमचा थाय सपोर्ट आहे. राईड करताना जेव्हा तुम्ही गाडी राईड करणार तेव्हा एक प्रॉपर आपण जे म्हणतो की एक प्रॉपर कम्फर्ट असायला हवा ड्रायव्हर को ड्रायव्हर साठी, ते तुम्हाला नक्कीच इथं भेटणार आहे. आता बघूया रिअर सेटिंग साईडला की तुम्हाला कसं रिअर सेटिंग भेटणार आहे आणि काय काय तुम्हाला अम्युनिटीज त्यात भेटणार आहे. रिअर सेटिंग मध्ये मित्रांनो जी सीटिंग आहे तुमची ग्रँड विटाराची 5 लोक आरामात बसणार आहे, म्हणजे पुढे 2 आणि मागे 3. आता जे नॉर्मल पीपल असेल ते आरामात इकडे एक जण मी मिडलला बसलो असतो त्या टायमाला की तुम्हाला अरेंजमेंट करताय म्हणून, त्यामुळे 5 लोक आरामात बसतील. तुम्हाला 3 हेडरेस्ट इथं भेटून जातात मित्रांनो, सीट बेल्ट इथं प्रॉपर तुम्हाला भेटून जातात. आणि जे कुशनिंग आहे मित्रांनो अल्फा 80 व्हेरियंट मध्ये म्हणजे जे कुशनिंग आहे सीट जे तुम्हाला भेटणार खूप भारी आहे मित्रांनो. जर तुम्ही बघितलं आता जर मी प्रॉपर एक साईडला बसलो तर तुम्हाला इथं प्रॉपर थाय सपोर्ट म्हणजे पूर्ण थाय सपोर्ट आहे इथं पूर्ण. त्याच्यानंतर जी की तुमची रिक्लाइन अँगल आहे ती खूप भारी आहे. हेडरेस्ट तुम्हाला ऍडजस्टेबल आहे त्यामुळे खूप चांगली गोष्ट आहे मित्रांनो. त्यासोबतच जर आपण बघितलं जे की सनरूफ आहे ते तुमचं पॅनोरॉमिक सनरूफ आहे जे तुम्हाला इथपर्यंत येऊन जातं.
म्हणजे टिल द मिडल ऑफ द सेकंड रो. आणि त्याच्यामुळे म्हणजे सनरूफ जास्त तर पाऊस वगैरे थोडं काळजी घेऊनच युज करायला हवं, पण स्टील जेव्हा तुम्ही बाहेर राईड करणार तेव्हा खूप भारी तुम्हाला फील येणार आहे मित्रांनो, हे नक्कीच आहे. त्यासोबतच जे की तुम्हाला अम्युनिटीज याच्यात भेटणार आहे त्या म्हणजे तुमचे 2 AC वेंट्स तुम्हाला इथे भेटून जातात, त्याच्यानंतर 2 चार्जिंग सॉकेट्स तुम्हाला भेटून जातात, फास्ट चार्जिंगचे, एक A टाईप एक C टाईप, काही ठेवण्यासाठी स्पेस तुम्हाला इथे भेटून जाते मित्रांनो. जे की हंप आहे तो एक नॉर्मल साईज हंप आहे, त्यामुळे जास्त तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही 3 लोक बसतील तरी. आणि तुम्हाला ग्रॅब हँडल्स वगैरे रोज गोल्ड फिनिशिंग मध्ये तुम्हाला इथं परत सेम तुम्हाला ते काही काही इन्सर्ट्स आहे, ऑटोमॅटिक पॉवर विंडोचे ऑपरेशन्स, आणि इथं तुम्हाला सेम लेदर याच्यात काही काही गोष्टी भेटणार आहे मित्रांनो. ग्रॅब हँडल तुम्हाला इथे भेटून जातात. याच्यात मित्रांनो जी की तुमची ग्रँड व्हिटारा आहे त्याच्यात तुम्हाला टोटल 6 एअर बॅग्स भेटतात, म्हणजे जी सेफ्टी आहे ती नक्कीच तुमची कन्सिडर केली गेली ग्रँड व्हिटारामध्ये. आणि जे तुमचं इंटेलिजन्स स्मार्ट हायब्रिड आहे मित्रांनो, त्याच्यामुळे जी की तुमची एक पर्टिक्युलर म्हणू शकतो एक फ्युएल टँकची जर कॅपॅसिटी विचार केली आपण, म्हणजे जी की तुमची 45 लिटरची पेट्रोल टँक प्लस तुमची इलेक्ट्रिक, याच्यात कंपनी क्लेम तुमचं 1200 किलोमीटरचा रन कॅप्चर केला जातो मित्रांनो, जो की खूप मोठा रन आहे. म्हणजे तुम्ही म्हणू शकता की ऑटोमॅटिक तुमची बॅटरी चार्ज सुद्धा होते, प्लस त्यासोबत तुमचं फ्युएलवर सुद्धा चालते, म्हणजे 1200 किलोमीटर पर्यंत अप्रॉक्स कंपनी क्लेम येतो. 1000 किलोमीटर खूप मोठा रन होऊन जातो. त्यामुळे स्मार्ट इंटेलिजंट हायब्रिडमुळे तुम्हाला खूप जास्त फायदा होणार आहे मित्रांनो. इन केस जर तुम्ही ही गाडी बघत असणार तर नक्कीच जे की लॉंग राईड्स राहतील तिथे तुम्हाला हा नक्की फायदा राहील. तर आता बोलूया आपण इंजिन स्पेसिफिकेशन आणि तुमची सेफ्टी वगैरे बद्दल. मित्रांनो जर बोलण्यात आलं तुमची ग्रँड व्हिटाराच्या सेफ्टी बद्दल, तर तुम्हाला याच्यात टोटल 6 एअर बॅग्स भेटतात. त्याच्यानंतर जे की बेसिक सेफ्टी फीचर्स राहतात, ABS विथ EBD वगैरे या सगळ्या गोष्टी तुम्हाला याच्यात ऑलरेडी भेटणार आहे मित्रांनो. 360 डिग्री कॅमेरा ऑप्शन तुम्हाला इथे अवेलेबल आहे, आणि त्यासोबत तुम्हाला रिअरला तुम्हाला पार्किंग सेन्सर सुद्धा अवेलेबल आहेत मित्रांनो. जे तुमचं टेक्निकल स्पेसिफिकेशन तर याच्यात तुम्हाला प्रॉपर तुमची 10 इंचची तुम्हाला सेंट्रल कन्सोलची स्क्रीन भेटून जाते. त्याच्यानंतर तुमचं फुल्ली डिजिटल इन्स्ट्रुमेंटल क्लस्टर भेटून जातं मित्रांनो. आणि जे की बाकी गोष्टी पॅनोरॉमिक सनरूफ वगैरे या गोष्टी तुमचे नक्कीच ऍडिशनल राहतात तुमच्या ग्रँड व्हिटारामध्ये. जे की तुम्हाला इंटेलिजंट स्मार्ट हायब्रिड आहे मित्रांनो, हे की तुमचं ECVT इंजिन आहे. त्याच्यात तुम्हाला टोटल जे की तुमचं इंजिन भेटणार आहे पेट्रोल इंजिन, ते तुम्हाला भेटेल 1.5 लिटरचं, म्हणजे तुम्हाला 15 सीसीचं इंजिन याच्यात भेटेल, जे की तुमची पॉवर सेट करून देते 97 PSC आणि टॉर्क प्रोड्यूस करते 122 न्यूटन मीटर्स. मित्रांनो जेव्हा ही गाडी स्टार्ट होते तेव्हा तुमचं खूप सायलेंट स्टार्ट राहतो, म्हणजे जेव्हा ती गाडी स्टार्ट होते ती तुमची प्रॉपर EV बस स्टार्ट होते, आणि थोडं एकदम नॉर्मल काही 1-2 मिनिटाचा टाइम गेल्यानंतर ती ऍक्च्युअल शिफ्ट होते तुमचे पेट्रोलवर म्हणजे फ्युएलवर. त्यामुळे जे की तुमची स्टार्टिंगला आहे तुम्हाला पूर्ण सायलेंट राहतो मित्रांनो, खूप भारी फील येतो. त्याच्यानंतर जेव्हा रन चालू होतो तेव्हा प्रॉपर तुमचं फ्युएलवर चाललं जातं. त्याच्यासोबतच जे की तुमची बॅटरी युज होणार आहे, म्हणजे जे तुम्ही EV मध्ये गाडी युज होणार आहे ते असं आहे की जेव्हा तुम्ही बंपर टू बंपर रन होतो तुमचा, किंवा 40 किलोमीटरच्या अंडर जेव्हा तुमचं स्पीड असेल तेव्हा ते तुमची EV वर कन्झ्युम होईल. आणि इन केस तुमचं ऍक्सिलरेशन वाढलं किंवा तुम्ही हायवेवर रन करत असणार, जसं ऍक्सिलरेशन वाढेल ते ऑटोमॅटिक स्विच होऊन जाईल तुमचं फ्युएल याच्यात. म्हणजे जे तुम्हाला स्पीड हवाय, जो की तुम्हाला पॉवर हवी तेही तुम्हाला भेटेल, जे की तुम्हाला फ्युल इफिशियन्सी हवी ती पण तुम्हाला भेटेल मित्रांनो. आणि या दोघांचं कॉम्बिनेशन म्हणजे तुम्हाला एक ग्रँड व्हिटारा भेटणार आहे. याची जी की कंपनी क्लेम तुमची रेंज आहे मित्रांनो, ती तुमची जाते टोटल 27 kmpl ची, जी की एक प्रॉपर चांगली किलोमीटर रेंज आहे मित्रांनो. 27 कंपनी क्लेम आहे ऑलमोस्ट. म्हणजे जे की आपली रिअल वर्ल्ड मध्ये आपण जे बाकीचे आपले जे ओनर्स आहेत त्यांच्यासोबतही बोललो होतो, त्यांनी आम्हाला 25 पर्यंत नक्कीच सांगितलंय, 26-25 पर्यंत. तर मित्रांनो ही एक चांगली गाडी असू शकते जर तुम्ही एखादी SUV सेगमेंटची कार बघताय आणि ज्याच्यात तुम्हाला हायब्रिड मॉडेल हवंय, आणि त्याच्यातही तुम्हाला प्रॉपर एक स्मार्ट हायब्रिड मॉडेल हवंय, तर ग्रँड व्हिटाराचं हे ऑप्शन तुमच्यासाठी खूप चांगलं असू शकतं. जर बोललो आपण मित्रांनो याच्या प्राइसिंग बद्दल, जी की तुमची ग्रँड व्हिटारा आहे त्याची तुमची एक शोरूम प्राइसिंग स्टार्ट होते तुमची 10,98,000 ते तुमची टॉप वेरियंटची एक शोरूम प्राइस जाते तुमची 19,48,000 याच्यात तुम्हाला मित्रांनो वेगवेगळे इंजिन स्पेसिफिकेशन आहे, वेगवेगळे व्हेरियंट्स आहे, त्याच्यानंतर तुम्हाला वेलोसिटी ऍडिशन आता ऍड केलंय नेक्साकडनं. तर या सगळ्या गोष्टींमुळे तुम्ही वेगवेगळी प्राइसिंग तुम्हाला याच्यात भेटणार आहे मित्रांनो. जर तुम्हाला याची ऑन रोड प्राइसिंग बद्दल माहिती घ्यायची असेल तर नक्की तुम्ही भेट द्या, व्हिजिट करा, जे की तुमचं धुळ्याचं ऑफिशियल नेक्साचं शोरूम आहे तिथं. म्हणजे जे तुमचं मुंबई आगर हायवेला टोल नाकाच्या अगोदर तुम्हाला नेक्साचं शोरूम मित्रांनो, ते तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन भेटेल. नेक्साचे सगळे प्रोडक्ट म्हणजे तुमची ग्रँड व्हिटारा झाली, तुमची झाली फ्रॉन्क्स झाली, बलेनो झाली, या सगळ्या गाड्यांबद्दल तुम्हाला इथं माहिती भेटेल मित्रांनो, आणि डिटेल इन्फॉर्मेशन इथं भेटणार आहे. तर मित्रांनो जर तुम्हाला कुठल्याही नेक्साच्या प्रोडक्टची माहिती घ्यायची असेल नक्की तुम्ही इथे या, भेट द्या. इथं तुम्हाला ऑन रोड प्राइसिंग बद्दल जेवढेही प्रोडक्ट्स आहेत त्यांच्यावर सगळी डिटेल माहिती इथं भेटणार आहे मित्रांनो. आणि जर तुम्हाला अजून ग्रँड व्हिटारा बद्दल काही माहिती हवी असेल किंवा काही क्वेश्चन असेल आता, तर तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये किंवा आम्हाला इंस्टाग्रामवर सुद्धा रीच करू शकता मित्रांनो.
तर ही झाली तुमची डिटेल माहिती ग्रँड विटाराबद्दल. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की सांगा मित्रांनो. आणि याच्यातही तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारा. आता भेटू एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत काळजी घ्या तुमच्या परिवाराची. जय हिंद, जय महाराष्ट्र.